देवेंद्र फडणवीस सकाळी 8 वाजता पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी घेणार आहेत। गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री विभागनिहाय बैठका घेत आहेत। स्थानिक पातळीवरील समस्या, पक्षाची बांधणी याचा आढावा ते घेत आहेत। तर देवेंद्र फडणवीस आज वसई विरार मीरा भाईंदर मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयांचा आढावा देखील घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी या भागामध्ये भाजप अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत। आजच्या या बैठकीमध्ये स्थानिक समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री काही आदेश देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काही ठराविक भाग आणि त्याचबरोबरीने आमदारांची ही महत्त्वाची बैठक, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आज सकाळी 8 वाजता पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व भाजपच्या आमदारांच्या बैठका मुख्यमंत्री घेत आहेत। वर्षा या निवासस्थानी ही बैठक होते आहे। प्रामुख्याने गेले 2 दिवस विभागनिहाय बैठका ज्या भाजपच्या आमदारांच्या सुरू आहेत। पहिल्या दिवशी त्यांनी मराठवाडा घेतला आणि काल रात्री उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या सर्व आमदारांच्या बैठका घेतल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा या बैठकीत केली जाते। या बैठकीला भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते रवींद्र चव्हाण, तसंच महसूल मंत्री बावनकुळे आणि स्वतः मुख्यमंत्री प्रत्येक विधानसभेमध्ये काय परिस्थिती आहे, तिथे स्थानिक प्रश्न काय आहेत आणि तिथे पुढील कालावधीमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून काय करायला हवंय, सरकारमधल्या कोणत्या योजना किंवा मित्र पक्षाचे सहकारी जे मित्र मंत्री आहेत ते सर्व सहकार्य करतायत का, कोणत्या विषयांना टाळाटाळ कोण करताय का, याचा सुद्धा आढावा आणि माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत। आज सकाळी 8 वाजता पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व भाजपच्या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यांच्या समोर सुद्धा मुख्यमंत्री अशा स्वरूपाचा संवाद करणार आहे। तर त्यानंतर दुपारनंतर प्रज्ञा, मुंबईमधील महत्वाचा एक भाग की जिथे भाजप पुढील कालावधीमध्ये अधिक विस्तार करू पाहते, विशेषतः महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वसई विरार मीरा भाईंदर मधल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची सुद्धा प्रशासकीय बैठक लावण्यात आलेली आहे। तिथल्या स्थानिक प्रश्नांवर आगामी काळामध्ये अधिक फोकस करून भाजप अधिक सक्रिय होणार आहे। त्या दृष्टिकोनातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही बैठक विधानभवनात लावण्यात आलेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।